तर ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हा देणाऱ्या महामानव डॉक्टर बापूजी साळुंखे यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांचं या एक दिवसाच्या आत्ताच्या खुल्या चर्चासत्रात स्वागत करतो की ज्या चर्चासत्राचं नाव आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण कधी, कसे आणि कोण देणार. या चर्चासत्राची सुरुवात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या प्रार्थनेनं करूया. मी विनंती करेन आमच्या टेक्निकल टीमला संस्थेची प्रार्थना चालू करण्याबाबत. नमस्कार, पुन्हा एकदा मी डॉक्टर श्रीकांत कोकरे, राजेराम महाविद्यालयाच्या आपल्या सर्वांचं, मान्यवरांचं, प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतो. या चर्चासत्राच्या सुरुवातीला स्वागतपर मनोगतासाठी मी विनंती करेन आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय विठ्ठलराव ढेकळे सरांना. ढेकळे सरांना मी विनंती करेन की स्वागतपर मनोगतासाठी. स्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित राजे रामराव महाविद्यालय ज आणि या महाविद्यालयाचा विद्यार्थी मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष, विद्यार्थी विकास कक्ष आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आयोजित कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण कधी, कसे आणि कोण देणार या राज्यस्तरीय खुल्या चर्चासत्राच्या निमित्तानं राजे रामराव महाविद्यालयाच्या ऑनलाईन कॅम्पसमध्ये उपस्थित असलेले स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा विवेकानंद परिवाराचे अधर्यू, आमचे मार्गदर्शक आणि पालक आणि या वेबिनारचे उद्घाटक माननीय प्राचार्य अभय कुमार साळुंखे साहेब, तसेच या वेबिनारसाठी आपली मतं व्यक्त करण्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर सुखदेव थोरात, माजी चेअरमन आणि थोर शिक्षण तज्ञ, थोर समाजशास्त्रज्ञ, विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली, माननीय प्राध्यापक डॉक्टर विद्यासागर, माजी कुलगुरू श्री स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, MKCL चे मुख्य सल्लागार आदरणीय
विवेक सावंत साहेब, तसेच DUCTU मुंबईच्या आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मधु परांजपे, BMCC कॉलेज पुणेच्या वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉक्टर PV साठे, महाराष्ट्र टाइम्स या प्रतियश वृत्तपत्राचे वरिष्ठ सहाय्यक डॉक्टर विजय चोरमारे मुंबई, तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या राज्य संघटक सौ मेधा कुलकर्णी आणि तमाम विद्यार्थ्यांचं, विशेषतः ग्रामीण भागातलं आदिवासी परिसरांमधला असणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या वेबिनार मध्ये उपस्थित असलेला संदीप आठवळे, मुक्काम पाथरकोटा, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली, तसेच या वेबिनारच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी माझ्या संस्थेचा परिचय करून देणं हे माझं आद्य कर्तव्य समजतो. 1954 साली या पृथ्वी तलावरील एक महामानव शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि आज ही विवेकानंद शिक्षण संस्था महाराष्ट्राच्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि कर्नाटकच्या एका जिल्ह्यांमध्ये 406 केंद्रांच्या द्वारे KG पासून PG पर्यंत ज्ञानदानाचं पवित्र कार्य करीत आहे. तसेच या संस्थेमध्ये सुमारे 8000 गुरुदेव कार्यकर्ते त्यांना ज्ञानदानाचं कार्य करीत आहेत. या शिक्षण संस्थेचा गेल्या 40-45 वर्षाची असणारी प्रशासनाची धुरा या संस्थेचे कार्याध्यक्ष आणि आमचे पालक आदरणीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब समर्थपणे त्यांनी पेललेली आहे. संस्थेच्या सचिवा माननीय प्राचार्य सौ शुभांगीताई गावडे त्या त्यांना सातत्यानं ही संस्था चालवण्यासाठी साथ देत आहेत. अशा रीतीनं आमच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं जत येथील राजे रामराव महाविद्यालय 1969 साली स्थापन झालं. जत हा तसा दुष्काळी भाग, पण जत येथील डफळे सरकार, विशेषतः श्रीमंत विजयसिंहराजे डफळे आणि डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या विचारधारेतून अशा दुर्गम आणि दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून राजे रामराव महाविद्यालयाची 1969 साली 70 विद्यार्थ्यांवर स्थापना झाली. आज हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालय म्हणून लौकिक प्राप्त आणि एक उपक्रमशील महाविद्यालय म्हणून लौकिक घेऊन पुढे जात आहे. खरं तर आज कोविड-19च्या पार्श्वभूमीवर मार्च पासून सर्व जग आणि जगाची विविध प्रकारची आव्हानं उभी केलेली आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज महाविद्यालय, शाळा आणि विद्यापीठांचा परिसर जर आपण पाहिला तर आपल्याला एकही विद्यार्थी दिसत नाही आणि हा परिसर ओस पडलेला आहे. महामारीनं अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण केलेले आहेत. अशाही परिस्थितीमध्ये उच्च शिक्षणाचं काय होणार आणि कशा पद्धतीनं उच्च शिक्षण दिलं गेलं पाहिजे याच्यासाठी विचारमंथन करता यावं यासाठी महाविद्यालयातील माझे सहकारी आणि आमची तांत्रिक टीम यांनी विचारविमर्श केला आणि माननीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांच्यापर्यंत ही बाब पोहोचवली. त्यांनी तात्काळ आम्हाला मंजुरी दिली आणि आम्ही भाग्यवान आहोत की आजच्या वेबिनार मधले सर्व पॅनलिस्ट आपण जर पाहिले तर मी असं समजतो की तो आमच्या विवेकानंद शिक्षण संस्थेचा, विशेषतः राजे रामराव महाविद्यालयाचा एक सन्मान आहे. या निमित्तानं उच्च शिक्षणाच्या बाबत मनुष्यबळ विकास मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग, आम्ही संलग्नित विद्यापीठ अशा विविध संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सूचना आणि परिपत्रक येतात. भूमिका अशी आहे की अशाही परिस्थितीमध्ये विशेषतः विद्यार्थी वर्ग गोंधळलेला आहे आणि त्याचबरोबर पालकांच्या मनामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर नजीकच्या कालखंडामध्ये काय होणार याबाबत तज्ज्ञांनी एकत्र येऊन या संदर्भात जर विचारमंथन केलं आणि त्याच्यामधून काही एक नवा विचार बाहेर आला तर त्या दिशेनं आपल्याला निश्चितपणानं जाता येईल. आणि ही भूमिका विचारात घेऊन हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण कधी, कसे आणि कोण देणार या विषयाला वाहिलेलं हे ऑनलाईन सेमिनार आहे. ते सेमिनार गठीत केलेलं आहे. तरी या सेमिनारच्या निमित्तानं आज मी सर्व मान्यवरांचं विनम्रपणे स्वागत करतो आणि उद्घाटक आदरणीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब या सर्वांचं स्वागत करतो. आणि या वेबिनार मध्ये सर्व जे सन्माननीय उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून माझे स्वागतपर 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बापूजी.
धन्यवाद ढेकळे सर. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय ढेकळे सरांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केलेलं आहे. यानंतर मी विनंती करतोय प्राचार्य अभयकुमार कार्याध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करावं. अभयकुमार साळुंके सर. आमंत्रित लोकांना मी विवेकानंद शिक्षण संस्थेचा चेअरमन या नात्याने सगळ्यांना करतो. शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंके यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या विवेकानंद शिक्षण संस्थेच्या राजे रामराव महाविद्यालय या संस्कार केंद्रामध्ये एक चर्चासत्र आपण आयोजित केलेलं आहे. त्या निमित्तानं जी मंडळी इथं उपस्थित आहेत त्या सर्वांचं संस्थेच्या वतीनं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि माझा आत्मगत आपल्या समोर मी वाचून दाखवतो. श्री स्वामी विवेकानंद संस्थेच्या राजाराम महाविद्यालयात जत यांनी आयोजित केलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण कधी, कसे आणि कोण देणार या महत्वाच्या वेबिनारसाठी सहभागी झालेल्या सर्व शिक्षणप्रेमी बंधू आणि भगिनी सर्वांना नमस्कार. कोरोना ही जागतिक महामारी आहे. आज जगातील सर्व देश या महामारी विरुद्ध लढतायत. त्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याची सर्वांची धडपड सुरू आहे. मग तो अमेरिका, रशिया, जर्मनी सारख्या महासत्ता असलेला देश असो या छोटा अविकसित देश असो, या महामारीतून कोणीच सुटलेलं नाहीये. कोरोनाने साऱ्या जगाला चिंतेत टाकले आहे, पण जगाला बदलायला सुद्धा भाग पाडले आहे. जगाच्या इतिहासाचा विचार करताना आपण असे म्हणतो की दुसऱ्या महायुद्धानंतर जग बदलले, तसेच आता असे म्हणावं लागेल की कोरोना नंतर जग बदलले. हा बदल काही सकारात्मक असेल, काही नकारात्मक असेल, पण जसा असेल तसा तो आपल्याला स्वीकारावा लागेल. त्याप्रमाणे आता आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल. या सर्वांचा उच्च शिक्षणावर काय परिणाम होईल आणि शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल होतील यावर चिंतन करण्यासाठी आमच्या राजे रामराव महाविद्यालयाने आयोजित केलेल्या आजच्या राज्यस्तरीय खुल्या चर्चासत्राचा विषय सर्व समाजासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. आणि यासाठी त्यांनी या क्षेत्रातील सर्व अभ्यासू आणि अनुभवी मार्गदर्शक बोलावले आहेत. त्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर V.S. ढेकळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मी अभिनंदन करतो. आणि या राज्यस्तरीय खुल्या चर्चासत्राचं उद्घाटन झालं असं मी सर्वप्रथम जाहीर करतो. आज आपण स्थित्यंतराच्या अवस्थेतून जात आहोत. कोरोनाच्या भयानकतेचे सावट आपल्या सर्वांच्या मनावर आहे. सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण आहे. कोरोना किती काळ राहील, उद्याचे जग कसे असेल या प्रश्नाचे उत्तर आपल्याकडे नाही. आज आपण त्याचे फक्त अंदाज बांधू शकतो. यासाठी शासनाने सर्वप्रथम लॉकडाऊन जाहीर केले. त्यावेळी लॉकडाऊन करणे आवश्यक होते, कारण त्यावेळी तेवढा एकच उपाय आपल्या समोर होता. आज अनलॉक प्रक्रिया सुरू आहे, पण अजूनही शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय बंद आहेत. लॉकडाऊनचा परिणाम सर्व क्षेत्रावर झाला. त्यातील एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे शिक्षण. पण अजूनही उच्च शिक्षणाबाबत मात्र बरीचशी गोंधळाची अवस्था आहे. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात की न घ्याव्यात याबाबत राज्य शासन आणि UGC यांच्यात एकमत नाही. परीक्षा होणार आहेत किंवा नाही, झाल्या तर कशा होणार आहेत असा गोंधळ विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे. काही विद्यापीठात अंतिम वर्ष सोडून इतर वर्षाचे निकाल अजून जाहीर झालेले नाहीत. हे निकाल कसे लावावे याबाबत विद्यापीठामध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. या साऱ्यामध्ये उच्च शिक्षणाची आणि विद्यार्थी पालकांची मात्र ससेहोलपट होते आहे. हे सर्व थांबवण्यासाठी सर्व शिक्षण तज्ञांनी काही विचार करून यावर उत्तर शोधणे आवश्यक आहे. आज या चर्चासत्राच्या निमित्ताने ही संधी आहे. आज या चर्चासत्रात संपूर्ण देशाच्या शिक्षणाचा विचार करणारे आणि देशाच्या शिक्षणाला दिशा देणारे शिक्षण तज्ञ सहभागी होत आहेत. UGCचे माजी चेअरमन आदरणीय डॉक्टर सुखदेव थोरात सर आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर आहेत. MKCL चे मुख्य सल्लागार विवेक सावंत आहेत. महाराष्ट्र टाइम्सचे ज्येष्ठ संपादक डॉक्टर विजय कुमारे आहेत. प्राध्यापक, विद्यार्थी, पालक प्रतिनिधी देखील सहभागी होत आहेत.
तर यावर आज नक्कीच विचारमंथन होईल आणि यातून उच्च शिक्षणाला मार्गदर्शक ठरणारे, दिशा देणारे काही चिंतन मांडले जाईल याची मला खात्री आहे. आज समाजाला, विद्यार्थ्यांना, पालकांना काही प्रश्न पडलेले आहेत. कोरोना नंतरचे शिक्षण कसे असेल? ऑनलाईन शिक्षण हा कायमस्वरूपी उपाय आहे का? अंतिम वर्षाच्या परीक्षांचं काय? कॉलेजेस कधी सुरू होतील? कॉलेजेस सुरू झाल्यावर त्याचे स्वरूप कसे असेल? हे आणि असे अनेक प्रश्न आहेत आणि ते पडणे साहजिकच आहे. आमची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागामध्ये काम करणारी संस्था आहे. संस्थेचे संकल्पक डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी संस्था स्थापन करताना त्यांच्या समोर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील आदिवासी वस्त्यात असणारा दलित, वंचित, कष्टकरी समाजातील विद्यार्थी होता. त्यांच्या ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या धोरणाला अनुसरून कोल्हापूर सारख्या शहरापासून ते जत सारख्या ग्रामीण भागापर्यंत आणि अगदी कोकण, मराठवाडा, आशागड सारख्या आदिवासी वाड्यापर्यंत आम्ही ज्ञानदानाचे कार्य विचार सर्वसमावेशक पद्धतीने करावा लागतो. आज शाळा महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष सुरू करताना आम्ही संस्था पातळीवरती विद्या समिती मार्फत एक निर्णय केला आणि सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून योग्य त्या पद्धतीने शिक्षण सुरू ठेवण्याची योजना तयार करून दिली. यात केवळ ऑनलाईन शिकवणेच नाही तर त्यासोबत मूल्यवर्धित शिक्षण, त्यांच्यातील कला, छंद, आवड यांना प्रोत्साहन देणारे छोटे मोठे प्रकल्प यांचाही समावेश केला. काही व्हिडिओ लिंक्स, PPT, प्रश्नोत्तरे आणि ऑनलाईन क्लासेस या सर्व माध्यमांचा वापर आम्ही करतो आहोत. या मागचा उद्देश एवढाच ठेवणे, त्यांच्या चांगल्या गोष्टीत गुंतवणूक ठेवणे, कोरोनाच्या काळात त्यांची मानसिकता सांभाळणे. आमच्या प्राध्यापकांनी या काळात विद्यार्थी आणि पालक यांची मानसिकता समुपदेशन करण्याचे काम केले आणि त्यामुळे आज काळाची गरज म्हणून आम्ही ऑनलाईन शिक्षण पद्धती स्वीकारलेलीच आहे आणि ती चांगल्या पद्धतीने राबवतो आहोत. आमच्या प्राध्यापकांनी राबवलेल्या या उपक्रमाचा जेव्हा आम्ही आढावा घेतला त्यावेळी काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. शिक्षणाचा विचार करणाऱ्या आपण सर्वांनी याचा विचार करायला हवा. आज ऑनलाईन शिक्षण देणे क्रमप्राप्त आहे, काळाची गरज आहे, आज तरी त्याला दुसरा पर्याय नाही. पण या ऑनलाईन शिक्षणाचा काही मर्यादा आहेत. एक, कॉलेज सुरू करण्यासाठी वर्ग शिक्षणाला पर्याय म्हणून आपण ऑनलाईन शिक्षणाचा विचार करू शकत नाही. कोरोनाचे हे संकट कधी जाईल माहीत नाही. समजा पुढील 1-1.5 वर्षे हे भीतीचे सावट असेच राहिले तर आपण किती काळ ऑनलाईन शिकवत राहणार आहोत? 2, ऑनलाईन शिक्षणाबद्दल बोलताना आपण फक्त शहरी भागातील मुलांचा विचार करून चालणार नाही. आजही शिकणाऱ्या मुलांपैकी जवळपास 60 ते 65% विद्यार्थी ग्रामीण भागात राहणारे आहेत. त्यांचाही आपण प्राधान्याने विचार करायला हवा. त्यांच्याकडे स्मार्टफोन, लॅपटॉप आहेत का? विद्यार्थी राहत असलेल्या प्रत्येक खेड्यामध्ये इंटरनेटची सोय असेल का? जर ती नसेल तर सर्वांसाठी शिक्षण म्हणून शिक्षण अभिजनांच्याकडून बहुजनांच्या पर्यंत नेण्यासाठी जे प्रयत्न कर्मवीरांना आणि बापूजी साळुंखे यांनी केले त्याचा उलट हा प्रवास सुरू झालेला आहे. शिक्षणाचे एक मानसशास्त्र आहे. मुले ज्यावेळी कॉलेजमध्ये येतात त्यावेळी घरातले वातावरण, सुखदुःखे मागे ठेवून कॉलेजच्या शैक्षणिक वातावरणात येतात. मानसिकदृष्ट्या सर्व मुले एका समान पातळीवर असतात. घरी असून ऑनलाईन शिकतो आहे पण प्रत्येक मुलाच्या घरात शैक्षणिक वातावरण असेल का? कॉलेज केवळ शिकवणे, अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि परीक्षा घेणे नाही. इथे मुलांचे सामाजिकरण केले जाते, त्यांना माणूस घडवले जाते, त्यांचे शारीरिक मानसिक व्यक्तिमत्व घडवले जाते. संस्कार, सामाजिक भान, व्यक्तिमत्व विकास यासाठी विद्यार्थी शिक्षकांच्या सहवासात असावा लागतो. मुले शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या सहवासाशिवाय शिकू शकतील पण माणूस म्हणून घडू शकतील का? हाही विचार करण्याचा मुद्दा आहे. वरील मुद्द्यांचा विचार करून आपण हे म्हणू शकतो की आज काळाची गरज म्हणून आपण ऑनलाईन शिक्षण स्वीकारले असले तरी ते शिक्षणाच्या अनेक माध्यमांपैकी एक आहे. एकमेव माध्यम नाही, त्याचा वापर करायलाच हवा पण तारतम्याने करायला हवा. कोरोना काळाच्या नंतर वर्ग शिक्षणाच्या जोडीने ते यायला हवे, त्याची गरज आहे. पण वर्ग शिक्षणाच्या ऐवजी ऑनलाईन शिक्षण असू शकत नाही. कोरोनाने आम्हाला जीवनाचे महत्त्व सांगितले. या काळात सारे जग जणू काही फक्त जिवंत राहण्यासाठी जगत आहे. आपलेही आणि इतरांचे जीवन किती महत्त्वाचे आहे हे कोरोनाने शिकवले. पैशापेक्षा माणुसकी,
सेवा ही मूल्ये महत्वाची आहेत. हे आम्हाला शिकवले. येणाऱ्या काळात लाईफ स्किल्स, व्यावसायिक अभ्यासक्रम यांचे महत्व वाढणार आहे. शिक्षण, अभ्यासक्रम, शिक्षण पद्धती या सर्व गोष्टी झपाट्याने बदलणार आहेत. त्यासाठी आम्हाला तयारी करावी लागेल. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने यासाठीची तयारी सुरू केली आहे. कोरोना नंतरच्या शिक्षणातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. या सर्वांचा विचार आजच्या चर्चासत्रात होईल अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा या चर्चासत्रासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मार्गदर्शकांचे आणि सहभागी सर्व शिक्षण प्रेमींचे मी संस्थेच्या वतीने स्वागत करतो. चर्चासत्राला शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. नमस्कार. धन्यवाद साळुंके सर. राजे रामराव महाविद्यालयाच्या वतीने होणाऱ्या या राज्यस्तरीय खुल्या चर्चासत्राच्या उद्घाटनपर मनोगतानंतर मी आपल्या असणाऱ्या सर्वच मान्यवरांच्या ओळखीकडे जाणार आहे. सर्वच प्रेक्षकांच्या मान्यवरांच्या सोयीसाठी एकदा सगळ्या पॅनल मेंबरची ओळख करून घेऊ. सर्वप्रथम मला आनंद होईल ओळख करून द्यायला डॉक्टर सुखदेव थोरात, जे युजीसीचे माजी चेअरमन आहेत. सर, वेलकम अँड गुड मॉर्निंग. थँक्यू. सुखदेव थोरात खरं तर त्यांच्या नावातच ते थोर आहेत याचं सिद्धता लक्षात येते. सुखदेव थोरातांची खरं महाराष्ट्राला नाही देशालाही ओळख करून द्यायची गरज नाही, पण एक औपचारिकतेचा भाग म्हणून त्यांनी 2007 ते 2011 या काळात युजीसीचं चेअरमन पद भूषवलं. ते ICSSR चेही माजी चेअरमन आहेत. खरं तर शैक्षणिक करिअर पाहिलं तर ते औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयातल्या BA च्या पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी MA, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्लीत त्यांनी MPhil आणि PhD ही पदवी केली आणि त्यांच्या नोकरीच्या करिअरची सुरुवात वसंतराव नाईक महाविद्यालय औरंगाबाद मधून झाली. 1980 नंतर ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्लीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ दलित स्टडीज या संस्थेचं संचालक पदही भूषवलं. या सगळ्यापेक्षाही सर्वात महत्वाची ओळख वाटते की 2008 साली त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही भारत सरकारनं सन्मानित केलं होतं. खरं तर थोरात सरांचा अभ्यासाचा विषय दलितांची शेतकरी, शेती, झोपडपट्टी, ग्रामीण विकास, बालकामगार, जात व्यवस्था या अत्यंत वंचितांच्या आणि बहुजनांच्या सामान्य प्रश्नावर थोरात सरांनी अत्यंत चिकाटीनं काम केलेलं आहे. खरं तर थोरात सर, मला या सगळ्या ओळखीपेक्षा एक पॅरेग्राफ वाचून दाखवावासा वाटतो. तो पॅरेग्राफ असा आहे: महाराष्ट्राच्या विदर्भातील अमरावती हा जिल्हा, या जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येसुर्णा हे खेडेगाव, येसुर्ण्यापासून जवळपास असणारे महिमापूर खेडे गावाला साधं पोस्टाचं कार्यालय नाही, पण या मातीत जन्मलेला आणि वाढलेला एक मराठी माणूस आज स्वतःच्या सामर्थ्यावर च्या जोरावर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदावर पोहोचतो. हे पाहताना तमाम मराठी माणसाची छाती अभिमानाने फुगून येते. या गरीब आणि दलित घराण्यात 12 जुलै 1949 रोजी जन्मलेल्या या महान माणसाचं नाव आहे डॉक्टर सुखदेव थोरात. हा पॅरेग्राफ आहे एका मराठवाड्यातल्या दैनिकानं माझ्याकडनं लिहून घेतलेल्या लेखातला. तो 2005 सालच्या फेब्रुवारीमध्ये आपण जेव्हा युजीसीचे संचालक म्हणून नियुक्ती झाली त्यावेळी लिहिलेला पॅरेग्राफ आहे. आणि या पॅरेग्राफ मधनं माणूस कुठून निघाला, कुठं पोहोचला, हा सगळा प्रवास महाराष्ट्राच्या समोर, देशासमोर आहे. पुन्हा एकदा मी थोरात सरांचं स्वागत करतो आणि आपल्या दुसऱ्या मान्यवराच्या परिचय करतो. दुसरे मान्यवर परिचय साठी आहेत डॉक्टर पंडित विद्यासागर. खरं तर थोरात सरांना असं म्हणलं आणि तुमच्या आडनावात तर विद्येचा सागर आहे, त्यामुळे तुमचंही महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत. विद्यासागर सरांचा शैक्षणिक प्रवास विद्यापीठातून सुरू झाला. विद्यापीठातच त्यांनी फिजिक्स विषयातली MSc ही पदवी घेतली. पुणे विद्यापीठातच त्यांनी PhD केली आणि त्यांच्या शिक्षकी पेशाच्या करिअरला सुद्धा पुणे विद्यापीठाच्या फिजिक्स डिपार्टमेंट पासूनच सुरू झालं. आणि इतकंच नाही तर पुणे विद्यापीठाच्या PCVD चे ते डायरेक्टरही झाले. खरं तर विद्यासागर सरांचा आवडीचा विषय बायोफिजिक्स. खरं तर फिजिक्स आणि बायोलॉजी असे विषय आहेत की ते टोकाचे मानले जातात. ज्याला बायोलॉजी जमतं त्याला फिजिक्स जमत नाही, ज्याला फिजिक्स जमतं त्याला बायोलॉजी जमत नाही.
पण महाराष्ट्रात एक माणूस मला असा वाटतो की ज्याला बायोलॉजी आणि फिजिक्स दोन्ही जमतं आणि त्यांनी ते ब्रँच चालवली किंवा त्यांनी त्या ब्रँच आज अभ्यास केला, ते म्हणजे बायोफिजिक्स संशोधन करणारे पंडित विद्यासागर सर. पंडित विद्यासागर सरांचं लेखन प्रचंड आहे. मराठीत विज्ञानाचे असून सुद्धा त्यांनी मराठीत अनेक लेखन केलं. सर सी व्ही रमन, महामानव आईन्स्टाईन ही त्यांची मराठी पुस्तकं गाजलेली आहेत. सिटी स्कॅन, थर्ड आय ऑफ डॉक्टर या नावाचं एक त्यांचं इंग्रजीमधनं आणि त्याची मराठी आवृत्तीचं एक ते नॅशनल मेरिट स्कॉलरशिप होल्डर आहेत. पुणे विद्यापीठाचा त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांच्या विज्ञान लेखनाची दखल महाराष्ट्र साहित्य परिषदेनेही घेतली होती आणि त्याबाबत त्यांनी केलं होतं. पण पंडित विद्यासागर सरांच्या या लेखनाच्या संशोधनाच्या सोबत मला आश्चर्य आणि अभिमानही एका गोष्टीचा वाटतो की त्यांचं 1980 साली एक पुस्तक आलं होतं, ते आंतरजातीय विवाहाच्या संदर्भातचं. 1980 साली आलेलं पुस्तक आजही मार्केटमध्ये तेवढंच डिमांड घेऊन आहे की समाज परिवर्तनासाठी काय आवश्यक असेल तर समाज परिवर्तनासाठी आंतरजातीय विवाह आवश्यक आहे असे विवेचन त्यांनी या पुस्तकातून केलं होतं. विद्यासागर सर स्वागत. त्यानंतर मी परिचयाकडे जातोय एका विवेकी माणसाच्या कडे ज्यांचं नावातच विवेक आहे आणि ते आहेत विवेक सावंत. खरं तर अत्यंत विवेकी व्यक्तिमत्व या पद्धतीनं विवेक सावंत यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. ते MKCL या संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 2001 ते 2019 पर्यंत ते मॅनेजिंग डायरेक्टर होते. सध्या ते चीफ मेंबर म्हणूनही MKCLचं काम पाहत आहेत. खरं तर नाशिक मधनं ग्रॅज्युएशन, त्यानंतर ते पुण्याला येऊन पोस्ट ग्रॅज्युएट झाले आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षणाची सुरुवात केली. आणि हा विवेक सावंत फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स हे 3 विषय फर्ग्युसन महाविद्यालयात शिकवण्याचे काम करत होते. त्यानंतर ते सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड रिसर्च या संस्थेचे डायरेक्टर म्हणूनही काम केले. सावंत यांना ज्ञानसूर्य नावाचा एक पुरस्कार मिळाला होता. ते शिक्षण रत्न पुरस्काराचे मानकरी आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कारानेही विवेक सावंत यांना सन्मानित केलं होतं. विवेक सावंत सर, आपलं या चर्चासत्रात स्वागत. धन्यवाद. यानंतरचे आपले मान्यवर आहेत डॉक्टर विजय चोरमारे. डॉक्टर विजय चोरमारे सध्या महाराष्ट्राचे सहाय्यक वरिष्ठ काम करतायत. खर तर पत्रकारितेची सुरुवात जेव्हा चोरमारे सरांची झाली तेव्हा लक्षात 1987 ला त्यांनी सकाळमधून आणि ती सकाळ वाढत वाढत लोकमत मध्ये गेली. लोकमत कोल्हापूरला काम केलं, त्यानंतर लोकमत मुंबईला आणि आता ते महाराष्ट्र टाइम्स मध्ये काम करतायत. खर तर विजय चोरमारे सर, आपली एक वेगळी ओळख मला महाराष्ट्राला किंवा चर्चासत्रातल्या व्यक्तींना करून द्यावी वाटेल की एक कवी म्हणूनही विजय चोरमारे सर्वश्रुत आहेत. जे न देखे रवी वो देखे कवी आणि तो कवी जर जेव्हा पत्रकार असतो किंवा संपादक असतो तेव्हा तर तो आत बाहेर सगळंच बघू शकतो आणि सगळंच पाहू शकतो असा माझा अनुभव आहे. त्यामुळे विजय चोरमारे यांचं एक पुस्तक मला आठवत आहे, कविता संग्रह मला आठवत आहे की आत बाहेर सर्वत्र. खरं तर सगळीकडे आत आणि बाहेर सगळीकडे फिरणारा माणूस म्हणून विजय चोरमारेंना संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. खरं तर असं म्हणतात की फाटक्या काळजाचा असतो, असा एका फाटक्या काळजाचा माणूस माझ्या समोर बसलेला आहे. एक उत्तम, मी त्यांचंही स्वागत करतो. त्यांनी PhD केलेली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून. पत्रकारिता असणाऱ्या माणसाला शैक्षणिक करिअर करावं वाटणं तसं दुर्मिळ वाटतं, पण विजय चोरमारे यांनी शैक्षणिक करिअर करण्यात केलेली नाही. त्यांनी आपली PhD प्राप्त केलेली. सगळ्याबरोबरच विजय चोरमारे यांनी 2 आत्मचरित्र लिहिली, ती कोल्हापूरकरांना विशेषतः भावली. एक अभिनेता चंद्रकांत मांढरे यांचं आणि शाहीर पिराजीराव सरनाईक. या दोन्ही आत्मचरित्राचं लेखन हे विजय चोरमारेच्या लेखणीची गुणवत्ता आणि उच्चता दाखवून देतात. चोरमारे सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार, धन्यवाद. यानंतरच्या आपल्या मान्यवर चर्चासत्रातल्या सहभागी वक्त्या आहेत डॉक्टर मधु परांजपे. मधु परांजपे ह्या खरं तर MSc संख्याशास्त्र स्टॅटिस्टिक्स मधले त्यांचं MSc आहे, पण इकॉनॉमिक्स मधली PhD प्राप्त केलेल्या आहेत. सध्या त्या मुंबई विद्यापीठ प्राध्यापक संघटनेच्या सरचिटणीस म्हणून कार्यकर्ता आहेत. सध्या तरी सेवानिवृत्त असल्या तरी मुंबईतल्या कीर्ती कॉलेज मधल्या त्यांच्या प्राध्यापकी सेवेनंतर त्या
नियुक्त झाल्या त्या एपुक्तच्या एमपुक्तच्याही माजी पदाधिकारी केलेल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर त्यांनी 2 टर्म केलेलं आहे आणि मला वाटतं की महाराष्ट्रातलं हे एकमेव व्यक्तिमत्व असेल की ज्यांनी एखाद्या विद्यापीठाकडे सलग 23 वर्ष सिनेटचा सदस्य म्हणून काम केलेलं. मला तरी ऐकत नाही की सलग 23 वर्षे सिनेट सदस्य म्हणून काम करणं. मधु परांजपे यांनी मुंबई विद्यापीठाच्या 23 वर्षे सलग सिनेटच्या सदस्य म्हणून राहिलेले आहेत. मधु परांजपे मॅडम, स्वागत आपलं. यानंतर आपल्या सोबत आहेत बीएमसीसी पुणे, बृहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज. बीएमसीसी कॉलेज म्हणलं की ओळख सांगायची गरज नाही. साठे सर, डॉक्टर PV साठे सर आहेत. वाणिज्य विभागात ते बीएमसीसी पुणेला काम करतात. त्यांनी खरं तर कॉमर्सच्या शिक्षकांनी, कॉमर्सच्या अभ्यासकांनी, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी जर त्यांची संशोधन प्रयोगशाळा पाहिजे असेल तर मला वाटतं बीएमसीसीच्या प्रशांत साठे सरांना भेटावं आणि त्याची कॉमर्सची प्रयोगशाळा पाहून घ्यावी. इतकं सुंदर अकॅडमिक काम करणारे बीएमसीसीचे प्राध्यापक डॉक्टर PV साठे सर आपल्या सोबत आहेत. ते गेले अनेक वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचंही काम करतायत. साठे सर, स्वागत या चर्चासत्रात आपलं. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आपल्या सोबत आहेत माननीय मेधाताई कुलकर्णी. मेधाताई कुलकर्णी यांना आम्ही निमंत्रित केलंय. या चर्चासत्रातले 2 रोल असण्याची शक्यता आहे. एक म्हणून, कारण मेधाताईंची कन्या माझी विद्यार्थिनी आहे, आणि एक पालक म्हणून मेधाताई किती जागृत आहेत, किती सजग आहेत हे मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळे मेधाताई पालक म्हणूनही आपली भूमिका आहे आणि मेधाताई ग्राहक पंचायतीच्या राज्य सहसंघटक म्हणून काम करतायत. त्यामुळे विद्यार्थी हा शिक्षण संस्थांचा, विद्यार्थी हा शासनाचा, विद्यार्थी हा विद्यापीठाचा ग्राहक असतो आणि त्या ग्राहकाचं समाधान करणं, ग्राहकाला फसवलं न जाणं, या सगळ्या भूमिका मंथन विद्याताईंच्याकडनं मला, मेधाताईंच्याकडनं मला ऐकायला आवडेल. त्या खरं तर आणखीन एक त्याची ओळख आहे, ते उत्तम प्रवचन करतात. संत समागम नावाचा एक फेसबुकवर कार्यक्रम येतो, त्यातली प्रवचन मेधाताईंची खरंच ऐकण्यासारखी असतात. स्वागत आपलं. यानंतर शेवटचा मान्यवर आहे की संदीप आठवळे. संदीप आठवळे हा खरं तर गडचिरोली जिल्ह्यातला विद्यार्थी आहे. मुक्काम पोस्ट पातरगोटा, तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली. खरं संदीपचं पत्ता सांगितल्यानंतरच की महाराष्ट्राची काय आहे आणि महाराष्ट्राची दुर्गम परिस्थिती कुठं कुठं आहे, कुठं हे पातरगोटा, तालुका आरमोरी हे जर ऐकल्यानंतरच लोकांच्या लक्षात येईल की बाबा काय परिस्थिती. केवळ गडचिरोली जिल्ह्यातच दुर्गमता आहे असं भाग नाही, तर कोकणात पण आज अशी गावं आहेत की एखादा पाऊस झाला तर 8-8, 10-10 दिवस तिथला संपर्क पुन्हा कनेक्ट होऊ शकत नाही. आहेत, विदर्भात आहेत, अशा रिमोट एरियामध्ये काम करणारे अनेक माणसं राहतात. त्यांच्या पालकांचं, त्यांच्या शिक्षणाचं काय होणार याचं प्रतिनिधित्व करणारा हा विद्यार्थी आहे संदीप गोंडवाना विद्यापीठात पदव्युत्तर परीक्षेला बसलेला आहे. संदीप, तुझंही आपल्याला या चर्चासत्रात स्वागत करूया. तुझ्या ऐकायला आवडेल की काय परिस्थिती आहे आणि कशा त्या भागातलं जीणं आहे आणि त्या सगळ्यांच्या सोबत तुमचं राहणं कसं आहे. या परिचयाच्या सत्रानंतर मी जातो आहे की आपण एक रूपरेषा ठरवून घेऊ. मी विनंती करेन की या सगळ्या चर्चासत्राच्या पॅनेलिस्ट मध्ये सुखदेव तर आपल्याला की आपण या चर्चासत्राचं चेअर करावं. काही रिमार्क्स असतील, काही क्लोजिंग रिमार्क्स असतील आणि त्याबद्दल आपलं मत व्यक्त करावं. सत्राचं थोडक्यात स्वरूप आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो. आपण एक 4 ते 5 सेगमेंट या चर्चासत्राचे करतो आहोत. पहिला आहे ते मुक्त चिंतन आणि या मुक्त चिंतनामध्ये आपण 3-4 मिनिटांमध्ये आपलं या विषयावरचं, विशेषतः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढचं भविष्यातलं शिक्षण काय असणार आहे याचं मुक्त चिंतन आपण ठेवावं. दुसऱ्या सेगमेंट मध्ये आपण काही प्रश्न आहेत जे संयोजकांनी तयार केले आहेत, त्या संयोजकांच्या प्रश्नाला थोडक्यात उत्तर साधारणपणे असतात त्याप्रमाणे उत्तर द्यायचं अपेक्षित. तिसरा सेगमेंट आपण अपेक्षित करतोय की आपल्या सोबत महाराष्ट्रातून शेकडो प्राध्यापक, शेकडो विद्यार्थी, पालक जॉईन झालेले आहेत. त्यांच्याही काही शंका असतील, प्रश्न असतील किंवा सूचना असतील
तर ते आपण जाणून सहभागी करून घेऊ. चौथा जो सेगमेंट आहे त्या सेगमेंटमध्ये मी अपेक्षा करतोय की जे सहभागी मान्यवर आहेत त्या मान्यवरांनी किमान या शैक्षणिक वर्ष 2020-21 चा ऍक्शन प्लॅन असावा. कोणत्या कृती आराखड्यानं आपल्याला हे शैक्षणिक वर्ष पूर्ण करावं. जसं आता कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे यांनी उल्लेख केला की कोरोना कधी संपेल याबाबत काही सांगता येत नाही आणि आता हे सांगायला कुठल्याही भविष्यवेत्याची गरज नाही किंवा गरज असलीच तरी तो सांगू शकेल याची खात्री नाही. त्यामुळे या संपूर्ण व्यवस्थेत आपण 2020-21 ऍक्शन प्लॅन तयार करूया का, असं एक शेवटचा चौथा सेगमेंट आहे. आणि पाचव्या सेगमेंट मध्ये आपण या चर्चासत्राचा थोडक्यात समारोप करू आणि हे चर्चासत्र संपवू. सर्वप्रथम मी विनंती करेन देव थोरात सरांनाच, सर काय ओपनिंग रिमार्क्स मारणार का आता या चर्चासत्राच्या संदर्भात? आभारी आपला की आपण मला या चर्चासत्रामध्ये बोलावलं. प्रतिष्ठित मंडळी ह्यामध्ये सहभागी झालेली आहे. प्रतिष्ठित या अर्थानं की वेगवेगळ्या क्षेत्रामधून तुम्ही व्यक्तींना निवडलं, त्यामुळे त्यांचा अनुभव जो आहे वेगवेगळ्या क्षेत्रामधला तो आपल्याला इथे ते शेअर करतील, त्यामधून आपल्याला मार्गदर्शन मिळेल. मी दोन गोष्टी ओपनिंग रिमार्क म्हणून मानतो आहे की सध्याचे जे या चर्चासत्रामध्ये जे मुद्दे किंवा विषय आहेत त्याविषयी आपण कोणत्या दिशेने साधारण चर्चा करावी हे तुम्ही मांडलेलंच आहे. मी त्याच्यावर फक्त थोडी पुनरावृत्ती करेन आणि थोडं त्याला पुढे नेईन. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांनी फार व्यवस्थितपणे जे मुद्दे आहेत, जे प्रश्न आहेत सध्या आपल्या समोर त्याविषयीची मांडणी केलेली आहे आणि काही बाबतीत त्यांनी एक दिशावर्धक सुद्धा ते बोललेले आहेत. मी असं म्हणेल की सध्या आपल्या समोर दोन प्रकारचे प्रश्न आहेत. एक शॉर्ट टर्म प्रश्न आहे, इमिजिएट, जो आपल्याला तो हँडल करावा लागेल, त्याला उत्तर ताबडतोब शोधावं लागेल विद्यार्थ्यांच्या करिअरच्या उद्देशातून. आणि दुसरा एक साधारणतः मीडियम टर्म किंवा त्याला मीडियम लॉंग टर्म म्हणूया. ह्या दोन्ही प्रश्नांना आपल्याला साधारणतः येथे चर्चा करावी, त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करावा. पहिला प्रश्न असा, जो शॉर्ट टर्म प्रश्न आहे तो असा की कोविड पासून जर विद्यार्थी एकत्र कॅम्पसवर राहिले तर त्याचा धोका आहे वाढवण्याकरता, म्हणून कॉलेज बंद झाले, विद्यापीठ बंद केले सेंट्रल गव्हर्नमेंटने. आणि मुख्यतः फिजिकल प्रॉक्सिमिटीमुळे हा डिसीज वाढू शकतो हे सिद्ध झाल्यामुळे आपण कॉलेज बंद केले मार्च मध्ये. आणि मार्च नंतर आता आपण जुलैमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग मंडळाने कमिशनने असा आदेश काढला की आपण परीक्षा घ्याव्या, ऑनलाईन किंवा ऑन कॅम्पस परीक्षा घ्याव्या. याच्यामध्ये वादविवाद झालेले आहेत. महाराष्ट्र सरकारनं भूमिका घेतलेली आहे की ऑन कॅम्पस परीक्षा घेणं हे सोयीचं नाही, कितीही प्रिकॉशन जरी घेतली तरी त्याची पॉसिबिलिटी आहे की कोविड हा वाढण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की विद्यापीठ अनुदान युजीसीनं जी एक कमिटी कोहाट जे हरियाणाचे व्हाईस चान्सलर होते त्यांच्या अध्यक्षतेखाली बनवली होती, त्याच्यात त्यांनी रिकमेंडेशन केली की आपण मागच्या 2 वर्षाचे किंवा 5 सेमेस्टरचे विद्यार्थ्यांचे ग्रेड घेऊन त्यांना ऍव्हरेज द्यावं, म्हणजे डिग्री द्यावी किंवा प्रमोट करावं. हे त्यांच्याच परफॉर्मन्सच्या आधारावर आपण त्यांना ऍव्हरेज देत असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांच्यावर काही गुन्हा होणार नाही, इनजस्टिस होणार नाही, हे फेअर राहील अशी भूमिका त्यांनी कमिशननं मांडली. परंतु युजीसीनं ते मान्य केलं नाही आणि एक्झाम घेण्याकरता पत्र पाठवले. आता तो वाद सध्या सुरू आहे. मी असं म्हणेल की जे महाराष्ट्र सरकारच्या ज्या आर्ग्युमेंट्स आहेत कोहाट कमिटीच्या रिकमेंडेशन घेऊन इव्हॅल्युएशन करण्याच्या, नोबडी सेज दॅट एक्झामिनेशन शुड नॉट बी देअर, आयदर महाराष्ट्र गव्हर्नमेंट और एनी गव्हर्नमेंट. व्हॉट डू दे से इज की इव्हॅल्युएशनची मेथड काय असावी ज्याच्यामुळं रिस्क कमी असावी. तर मी असं म्हणेल की विद्यापीठाने जे काही सांगितलेलं आहे, युजीसीने काही सांगितलेलं आहे, अनेक प्रिकॉशन दिलेले आहेत, ऑनलाईन एक्झामिनेशन जिथे शक्य होईल तिथे घ्यावी, ऑन कॅम्पस घ्याव्यात, याच्याशी अनेक प्रश्न जुडलेले आहेत. तुम्ही स्वतः कॉलेज आहे, तुम्हाला तुमचा अनुभव आहे, तर त्या कंडिशन आपण मीट करतो का ह्याच्यावर चर्चा होणं हा फार महत्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पोझिशन किती संयुक्तिक आहे किंवा युजीसीच्या ज्या सजेशन आहेत त्या कॉलेज सॅटिस्फाय करू शकतील का,
त्या अशा मी काही त्याची दिशा देतो आणि तुम्ही चर्चा कराव्या की विद्यार्थ्यांना जर ऑन कॅम्पस एक्झामिनेशन घ्यायचं ऑनलाईन तर फॅसिलिटी फार कमी आहे तर हे तर clear झालेलं आहे. मी आपल्याला सांगतोय की 18 ते 19चा जो नॅशनल सॅम्पल सर्व्हे एज्युकेशनचा जो सर्व्हे आहे त्यामध्ये क्लिअर झाला आहे की फक्त 15% लोकांजवळ इंटरनेट फॅसिलिटीज आहे रुरल एरियामध्ये, 42% अर्बन एरियामध्ये. आणि ज्यांच्याजवळ कम्प्युटर आहे त्याचं प्रमाण अर्बन रुरल एरियामध्ये फक्त 5% किंवा 4% आहे आणि अर्बन एरियामध्ये 23% आहे. आणि ज्यांना इंटरनेटची चालवण्याची क्षमता आहे त्याचं प्रमाण 43% रुरल एरियामध्ये आणि अर्बन एरियामध्ये 17% रुरल एरियामध्ये आणि 43% अर्बन एरियामध्ये आहे. तर ही स्थिती इंटरनेट फॅसिलिटीची आहे. ऑनलाईन करता येईल, पण काही संस्थांमध्ये जास्त प्रमाणात करता येईल, पण काही संस्थेमध्ये अत्यंत मर्यादित प्रमाणामध्ये होईल, कारण की विद्यार्थी घरी असणार, त्यांच्याकडे या फॅसिलिटीज नाही. तर ऑनलाईन जो मार्ग आहे हा खूप मर्यादा आहेत. याच्यावर चर्चा करावी. आपल्या प्राचार्यांनी फार व्यवस्थितपणे तो मांडला की मिक्स स्वरूपाचं असावं जिथे जिथे पॉसिबल आहे. तर त्याच्यानंतर विद्यार्थी तुम्ही आणणार कॅम्पसमध्ये, त्यांची ट्रॅव्हलची अरेंजमेंट, आल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था हॉस्टेलमध्ये, त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी भाड्याने खोल्या घेतल्या तिथे ते राहत होते. तर हे शक्य आहे का, ज्याच्यामध्ये रिस्क किती आहे हे लक्षात ठेवायला, जी रिस्क आपण अवॉइड करण्याचा प्रयत्न करतो ती रिस्क राहील काय. युजीसीच्या गाईडलाईन ह्या ट्रॅव्हल विषयी अजिबात चर्चा सुद्धा करत नाहीत. ते फक्त एक्झामिनेशन हॉलमध्ये काय प्रिकॉशन घ्याव्या, संपूर्ण भीती सॅनिटाईज करायच्या, टेबल करायचे, जागा ठेवायची, अशा प्रकारच्या त्या संकल्पना आहेत. तर मी त्याच्यावर जास्त वेळ खर्च करणार नाही, परंतु ह्या ज्या कंडिशन आहे ते कॉलेज मीट करू शकतं का. तुमचं एक आदर्श कॉलेज आहे, इतरही कॉलेजचा तुम्हाला अनुभव आहे. दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे, तो त्याच्यावरही चर्चा करा आपण, त्याच्यावर उल्लेख झाला नाही, तो असा की ज्या लोकांचा लॉकडाऊनचा जास्तीत जास्त परिणाम ज्या लोकांवर झाला ते आहेत कॅज्युअल लेबरर, जे लोक विदाऊट कॉन्ट्रॅक्ट काम करत होते, ज्याला इन्फॉर्मल वर्कर म्हणतो आपण, आणि लहान उद्योगधंदे करणारे, त्यांची फार वाईट स्थिती आहे. काल तुम्ही पुण्याला बघितलं असेल की जे लहान उद्योगधंदे, सब्जी वगैरे विकणारे जे मंडळी आहेत त्यांनी कसा प्रोटेस्ट केला की नाही आम्ही दुकानं सुरू ठेवणार, आम्ही कसं काय जगणार. मी थोडंसं स्टॅटिस्टिक बघितलं, एकूण महाराष्ट्रामध्ये जर विद्यार्थी घेतले पोस्ट ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट, 41% विद्यार्थी हे या सेक्शनचे आहेत जे इतके सिव्हिअरली अफेक्टेड झालेले आहेत. आम्ही तुम्ही झालो नाही आहे, रेग्युलर सॅलरी नाही झाला, तर हे 41% स्टुडंट जे आहेत ते ह्या तबक्यामधून येतात, ज्यांचा आजचा प्रश्न असा आहे की जेवण कसं करायचं, पैसा कसा मिळवायचा, स्वतःला प्रोटेक्ट कसं करायचं. त्याच्यामध्ये वर्स अफेक्टेड आहे मायग्रंट. आपल्या महाराष्ट्रामध्ये रुरल टू रुरल मायग्रेशन फार आहे. आता तो मायग्रंट गेला, त्याची मुलंही आहेत जे कॉलेजमध्ये आहेत त्याचे. तर याचा एकच मुद्दा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही चर्चेला आणावा, कारण तुम्हाला अनुभव आहे, तो असा की विद्यार्थी आजच्या मानसिक स्थितीमध्ये आहे का एक्झाम देण्यामध्ये. तो टेन्शन मध्ये आहे, घरामध्ये आहे, घरामध्ये पुस्तकं नाहीत, एकदम सोडून गेला. तो पुस्तकं राहिले जिथे हॉस्टेलमध्ये किंवा ज्या खोलीमध्ये किराणा राहत होता तिथे आहे. तो ऑनलाईन टीचिंग झालं नाहीये, मार्च पासून ते आतापर्यंत ऑनलाईन टीचिंग झालं नाहीये. अशा स्थितीमध्ये त्याला जर तुम्ही म्हणता किंवा एक्झामिनेशन द्याव्या, कशा करता, क्वालिटी करता, तर ह्याच्यातून सर्व असं दिसतं की ह्या मुद्द्यावर सुद्धा आपण चर्चा करावी की एक्झाम दिल्यानंतर तो खरोखर चांगला परफॉर्म करू शकेल, जे मागं त्याने केलं त्याच्यापेक्षा त्याची वाईट स्थिती होईल. प्रचंड टेन्शन मध्ये सर्वच विद्यार्थी आहेत. हा मुद्दा सुद्धा तुम्ही आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि पुढचे त्यामुळे प्रश्न हा तुम्ही तुमच्या अनुभवाच्या आधारावर हे निश्चित सांगावं की कुऱ्हाड कमिटीची जी आहे वर्ष किंवा 5 सेमेस्टर याच्या आधारावर त्यांचे मार्क्स घेऊन आणि मित्तमय जर घेतली असेल तुम्ही कॉलेजमध्ये, ते घेऊन त्याला प्रमोट करावं आणि किंवा फायनल डिग्री द्यावी. हे शक्य आहे का. आणि दुसरं, जो युजीसीचा मार्ग आहे ज्याच्यामध्ये अनेक अडचणी आणि धोके विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेले आहेत, त्याचं तो कसा आहे याच्यावर मात्र तुम्ही तुमच्या अनुभवाच्या आधारावर निश्चितपणे चर्चा करावी. दुसरा मुद्दा जो प्रिन्सिपलनी फार व्यवस्थितशीरपणे मांडलेला आहे की पुढे चालून आपण शिक्षणामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे का, तर मी असं म्हणेल याच्यावर थोडासा विचार करा की एक महत्वाचा पॉझिटिव्ह आस्पेक्ट याच्यामधून झालेला आहे की ऑनलाईन एज्युकेशन कसं वाढवता येईल आपल्याला. याचा कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, ऑनलाईन आहे, जिथे जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे तिथे ऑनलाईन एज्युकेशन होऊ शकतं. इंटरनेट कनेक्टिव्हिटी कशी वाढवायची, सरकारनं कसे पैसे ठेवायचे, युजीसीने कसे फंडिंग करून
त्याचा कसा फायदा घ्यावा. ऑन कॅम्पस टीचिंग आवश्यक आहे. तुमच्या प्रिन्सिपलनं फार व्यवस्थितपणे सांगितलं की विद्यार्थी कॅम्पसवर असले म्हणजे त्यांना मूल्य शिकवले जातात, व्यक्ती घडवल्या जातो, एकत्र येणं थोडं आवश्यक असतं. पण तरीही ऑनलाईन एज्युकेशनचा आपल्याला पुढे फायदा होईल या दृष्टिकोनातून ऑनलाईन एज्युकेशन सर्वसामान्य जे हे कॉलेज आहे, स्मॉल टाउन मध्ये आहे, गरीब विद्यार्थ्यांना एज्युकेशन देतं, तिथे कसं काय पुढे करता येईल, तो एक प्रश्न. आणि शेवटचा प्रश्न असा की हे झालं मीडियम आणि लॉंग टर्म मध्ये ऑनलाईनचा प्रश्न, पण हा कोविड सुद्धा 1 ते 2 वर्ष याचे परिणाम कायम राहतील. त्या काळामध्ये आपण काय करायचं, कोणत्या प्रकारच्या एक्झामिनेशन घ्यायच्या, कसं शिकवायचं, हे सर्व प्रश्न जे आहेत आपल्या समोर उभे आहेत. मला असं वाटतं या प्रश्नावर आपण चर्चा करा. जिथे जिथे मला शक्य झालं तिथे तिथे मध्ये मी येईल आणि माझे विचार व्यक्त करेल. आभारी आपला. चर्चा मला वाटते सुरू करावी आपण. धन्यवाद थोरात सर. खरं तर थोरात सरांनी माझं सूत्रसंचालकाचं काम थोडं, त्यांनी एकूणच या चर्चेच्या दिशा काय राहतील याची सर्वच मान्यवरांना मार्गदर्शन केलं आहे. सर्वप्रथम निमंत्रित करेन डॉक्टर पंडित विद्यासागर सरांना, जे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. त्यांनी मराठवाडा विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती पाहिलेली आहे. विद्यासागर सर, या चर्चासत्रात चिंतनात काय हॅलो विद्यासागर सर. ओके, नमस्कार. नमस्ते सर. नमस्कार. ऐकू येते? हो येतंय सर, बोला. नमस्कार. आवाज येतोय ना? नमस्कार. हो येतो सर. सुखदेवजी थोरात, डॉक्टर विवेक सावंत, श्री चोरमारे, प्राचार्य महाविद्यालयाचे डॉक्टर कोकरे, इतर सर्व सहभागी झालेले पॅनलिस्ट, विद्यार्थी मित्र आणि शिक्षक बंधू. खर तर ही जी चर्चा आहे याच्यामध्ये थोरात साहेबांनी अनेक मुद्दे विशद केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने जर आपण चर्चा केली तर यातनं बऱ्याचशा गोष्टी पुढे येतील असं मला वाटतं. पण एक सांगता येईल इथे की ही एक असाधारण परिस्थिती आहे आणि असाधारण परिस्थितीला ज्यावेळेस आपण सामोरं जातो त्यावेळेस आपल्या विचार आणि वर्तनामध्ये लवचिकता असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि मुख्यतः शिक्षण क्षेत्र जे आहे आपलं किंवा शिक्षण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये एवढं जडत्व असतं की ती गोगलगाईच्या याच्याप्रमाणे बदलते. या काळामध्ये असं होऊन चालणार नाही, हा एक माझा पहिला मुद्दा आहे की अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल आपल्याला करावे लागतील. आणि हे बदल करताना आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की हा जो प्रश्न आहे, हा परीक्षेचा प्रश्न केवळ एका सेमिस्टर पुरता नाही. म्हणजे आपण ह्या सेमिस्टरचा सोडवला पण पुढची 2 वर्ष आपण काय करणार आहोत तर त्याचा सुद्धा मला असं वाटतं विचार करावा लागेल आणि त्याच्या दृष्टीने कुठलं प्रारूप आपल्याला तयार करता येईल याचं शेवटच्या ह्याच्यामध्ये आपण त्याच्यावर चर्चा करू. परंतु त्याच्या संबंधात जे मुद्दे उपस्थित होत आहेत त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. पहिला मुद्दा आहे की हे निश्चित की आपल्याला या पुढील काळामध्ये ज्याला ब्लेंडेड म्हणतो आपण की एकत्रित शिक्षण पद्धतीचा स्वीकार करावा लागेल आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 घटक आहेत असं मला वाटतं. एक शिक्षक आहे, दुसरा इंटरनेट अवेलेबिलिटी आहे आणि तिसरा एक विद्यार्थी आहे. तर शिक्षकांना ऍक्टिव्ह पासून प्रोऍक्टिव्ह व्हावं लागेल. म्हणजे त्यांना विचार करून गोष्टींचे निर्णय घेऊन त्याप्रमाणे कार्यवाही करावी लागेल. इंटरनेटचा इफेक्टिव्ह वापर करावा लागेल आणि विद्यार्थ्याला ऍक्टिव्ह व्हावं लागेल. म्हणजे आतापर्यंत विद्यार्थ्यांची जी मानसिकता आहे ती पॅसिव्ह आहे, म्हणजे पार्टिसिपेटिव्ह लर्निंग ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्याकडे आपल्या विद्यार्थ्यांचा कल कमी आहे. तर विद्यार्थ्यांची मानसिकता त्याच्यामध्ये बदलावी लागेल आणि तरच आपण पुढच्या जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना सामोरं जाऊ शकू, अन्यथा आपण जाऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे मी जे म्हणालो की आपली जी शिक्षण प्रणाली आहे त्याच्यामध्ये लवचिकता आणावं लागेल. कारण अनेक गोष्टींचा आपण अट्टहास धरतो की प्रवेश कधी झाला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे की आपण विषय निवडीतलं जे आहे ती लवचिकता आपल्याकडे नाही. विद्यार्थ्यांवर आपण विशिष्ट विषय घेण्याची सक्ती करत असतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना आपल्याला काही सवलती देता येतील का ते बघावं लागेल. हजेरीबद्दल आपण फार म्हणजे हे असतो, आग्रही असतो, कारण तसे नियमच आहेत. परंतु पुढील काळामध्ये मला असं वाटतंय की लर्निंग कर्व ज्याला म्हणतो आपण किंवा कोर्स आउटकम ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. म्हणजे तो काय शिकला विद्यार्थी हे महत्वाचं आहे. तो वर्गात बसला का, वर्गात बसला नाही का, तो इंटरनेटवर शिकला का स्वतः शिकला, ह्याच्याबद्दलची आपली मतं बदलायला लागतील. आणि ती जर नाही बदलली तर मला असं वाटतं की पुढच्या आव्हानाला आपण समोर जाऊ शकत नाही.
परीक्षेमधली लवचिकता आणावी लागेल. म्हणजे आता सध्या फक्त रिटन, ज्याला म्हणतो लेखी परीक्षा, तेवढीच आपण परीक्षा घेतो. परंतु त्याचे जे इतर मोड आता युजीसीने पण सुचवलेले आहेत, तर त्याचा आपण खूप गांभीर्याने विचार करायला पाहिजे. आणि त्याचा जर अंतर्भाव केला तर मला असं वाटतं की फायनल एक्झाम अशी होणारच नाही, म्हणजे त्याची गरज पण राहणार नाही. म्हणजे टोटल इंटरनल असेसमेंट मधून जर तुम्ही विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केलं तर ही परिस्थिती उद्भवणार नाही की आपल्याला शेवटची परीक्षा घ्यायची का नाही घ्यायची, त्याची गरज पण उरणार नाही. अशा प्रकारचं मॉडेल आपल्याला तयार करावं लागेल. शिकण्यामध्ये लवचिकता आपल्याला आणावी लागेल. म्हणजे विद्यार्थ्यावर सुद्धा काही आपण जबाबदारी टाकू शकतो का? म्हणजे आता आपण पुढच्या सेमिस्टरचा विचार केला की आता आपण नोव्हेंबर पासून सुरुवात करतो, म्हणजे आपल्याला वेळ कमी मिळणार आहे. मग ऑक्टोबर महिन्याचा जर उपयोग केला आणि विद्यार्थ्यांना सेल्फ लर्निंग करायला लावलं, त्याच्यावर होम असाइनमेंटची परीक्षा घेतली आणि त्याचं क्रेडिट त्याला दिलं, तर ते चालू शकणार आहे का, याचाही आपण विचार करायला लागेल. म्हणजे शिकण्यातील लवचिकता जी आहे ती आपल्याला स्वीकारावी लागेल. म्हणजे विद्यार्थी स्वतः शिकू शकतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की कॅम्पसवर राहण्याचा जो काळ आहे किंवा पिरियड ज्याला म्हणतो तो कमी करता येईल का. म्हणजे आता आपण आग्रह धरतो की तो 3 महिने किंवा 15 सेमिस्टर हा आलाच पाहिजे वर्गामध्ये. तसं न करता फक्त प्रॅक्टिकल आणि फिजिकल इंटरॅक्शन साठी 1 महिना 1.5 महिना फक्त आला तर चालणार आहे का. मग इतर वेळी तो शिकण्याची जी पद्धत ती ऑनलाईन असू शकेल किंवा स्वयं अध्ययन असू शकेल किंवा इतर बाबींचा आपल्याला त्याच्याबद्दल विचार करता येईल. म्हणजे शिकणं आणि शिकवण्यातली लवचिकता सुद्धा फार महत्वाची आहे. नंतर की 17 मधलं वेळापत्रक जे मी म्हणालो की त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला लवचिक ठेवावं लागेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण केवळ अभ्यासक्रम शिकवणार आहोत का. म्हणजे विद्यार्थ्यांचे जे इतर गुण आहेत किंवा ज्या इतर म्हणजे ज्याला म्हणतो कपॅसिटीज आहेत तर त्या सुद्धा विकसित व्हायला पाहिजे. म्हणजे तो एक माणूस म्हणून घडायला पाहिजे किंवा तो परिपूर्ण म्हणजे त्या संवाद कौशल्य यायला पाहिजे, त्याला स्किल यायला पाहिजे. तर याच्या बाबत सुद्धा आपल्याला खूप गांभीर्याने विचार करावा लागेल. आणि ऑनलाईन पद्धतीचा याच्यासाठी वापर होऊ शकतो का, हा एक मुद्दा आहे की आपण प्रॅक्टिकल स्किल्स काही प्रमाणात तरी याच्याद्वारे विकसित करू शकतो का, याचा पण आपण विचार करावा लागेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मूल्य शिक्षण. मूल्य शिक्षणाचा विचार गांभीर्याने करणं आवश्यक आहे. कारण की आता विद्यार्थी वर्गात येणार नाही, ते म्हणजे बहुतांश काळ ते घरी असतील किंवा शिक्षकांची त्यांच्याशी इंटरॅक्शन कमी होईल. अशा काळात त्यांचं म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन ज्याला म्हणतो आपण, तर ते कसं करता येईल, ते इंटरनेट किंवा ऑनलाईनद्वारे होऊ शकतं का, याचाही आपण विचार करावा लागेल. असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. आणि हे सगळं होत असताना विद्यार्थ्याने महाविद्यालयात का यावं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. कारण विद्यार्थी जर ऑनलाईन सर्व घरी शिकत असेल तर मग त्याने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात का यावं, तर यासाठी महाविद्यालयाला विचार करावा लागेल, शिक्षकांना विचार करावा लागेल. त्याची 2 गोष्टी होऊ शकतात की विद्यार्थ्याला तिथे जास्तीचं काहीतरी मिळणं आवश्यक आहे. ज्यावेळेस तो वर्गात येईल त्यावेळेस त्याला विषयाचं सखोल ज्ञान होतं का, किंवा त्याला प्रॅक्टिकल ट्रेनिंग मिळतं का, त्याला वर्क एक्सपिरियन्स मिळतो का, ह्याच्याबद्दलचे विचार आपण करायला पाहिजेत. आणि महाविद्यालयाने त्याप्रमाणे स्वतःला बदलायला पाहिजे. केवळ वर्गात व्याख्यानं देण्याचा आता काळ गेलेला आहे आणि वर्क एक्सपिरियन्स किंवा ऍक्टिव्हिटी ओरिएंटेड लर्निंग ज्याला म्हणतो तर त्याच्याकडे आपल्याला जायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याची कौशल्य विकसित होणार आहेत, त्याच्यामुळे त्याला व्होकेशनल ट्रेनिंग मिळणार आहे, त्याच्यामुळे त्याची एम्प्लॉयबिलिटी वाढणार आहे आणि त्यामुळे तो विद्यार्थी हा महाविद्यालयाकडे आकर्षित होणार आहे. हा खूप मोठा धोका आहे की विद्यार्थी महाविद्यालयाकडे येणारच नाही. आणि तो धोका जर आपल्याला टाळायला असेल तर महाविद्यालयाने स्वतःला आमूलाग्र बदललं पाहिजे, शिक्षकांनी त्यांची मानसिकता बदलली पाहिजे. आणि शिक्षक हा केवळ इन्फॉर्मेशन देणारी व्यक्ती असं न राहता तर तो फॅसिलिटेटर किंवा विषय समजून घेण्यासाठी सहाय्यक अशी व्यक्ती, अशा प्रकारची प्रतिमा शिक्षकांना निर्माण करायला लागेल असं मला वाटतं. हे काही मुद्दे मला आपल्या समोर ठेवायचे होते, ते मी ठेवलेत. नंतरच्या याच्या सत्रामध्ये मी एक छोटस मॉडेल तयार केलेलं आहे, त्याबद्दल मी बोलेन. धन्यवाद. नक्की नक्की सर, धन्यवाद सर. खरं तर माझ्यासोबत विवेक सावंत सर आहेत. विवेक सावंत सर, विवेक सावंत सर, माझा आवाज येतोय तुम्हाला? येतोय. सर पहा, 2 मान्यवरांनी एकूणच भाष्य केलेलं आहे. आणि आता MKCL न शालेय विद्यार्थ्यांसाठी एक टूल दूरदर्शनच्या माध्यमातून चालू केलेलं आम्ही जाहिरातीच्या निमित्तानं पाहतो आहोत. काय MKCL उच्च शिक्षणासाठी काही अशा पद्धतीचं करणार आहे का? आणि दुसरी गोष्ट
की एकूणच विद्यार्थ्यांनी शाळेत का यावं किंवा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात का यावं असा एक प्रश्न विद्यासागर सरांच्या चर्चेत तर एफकेसीएल सारख्या इतक्या 2-2, 2.5 दशक उच्च शिक्षणात काम करणाऱ्या संस्थेकडनं विद्यार्थ्याला शाळा बाह्य ठेवण्यासाठी काही उपाययोजना केल्या जाऊ शकतात काय मुक्त चिंतन आहे आपलं? पहिली गोष्ट म्हणजे मी थोरात सर, विद्यासागर सर आणि सर्व माननीयांना अभिवादन करतो. आजचा जो प्रश्न आहे तर आपण थोडस आपल्या स्थानिक प्रश्नांकडे वळूया. आपण जर जत तालुका बघितला, जत तालुक्या त्याच्या पूर्वेला असलेला, त्याच्या पश्चिमेला असलेला कवठे महांकाळ, उत्तरेचा आटपाडी आणि आटपाडीच्या पश्चिमेला असलेला खानापूर, हे 4 तालुके जर आपण बघितले तर सांगली जिल्ह्यातले हे 4 दुष्काळी तालुके आहेत. परंतु आपण जर बघितलं तर हे ऊर्ध्व भीमा खोऱ्यामध्ये पडतात आणि ऊर्ध्व भीमा खोऱ्यामध्ये जे पाणी होतं आपलं, तर ते पाणी 1894च्या ब्रिटिशकालीन कायद्याप्रमाणे जी टाटांची धरणं झाली, आपल्या मुळशी वगैरे जी धरणं झाली, त्याच्यामध्ये ते पाणी अडवलं गेलं आणि ते पूर्व वाहिनी असलेले ही ऊर्ध्व भीमा किंवा भीमाखोर जे आहेत त्याच्यामध्ये 13 उपनद्या येतात आणि हा सगळा माणदेश ज्याला म्हटलं जातं, त्याला वेगळं असं अस्तित्व महाराष्ट्राच्या भौगोलिक वर्गीकरणामध्ये दिलं जात नाही. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण वगैरे अशीच विभागणी सहसा ऐकू येते. परंतु सांगली जिल्ह्यातले हे जे 4 तालुके आहेत, तसेच इतर 6 जिल्ह्यांमध्ये अजून 40 तालुके आहेत. यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक नव्या पद्धतीने विकास शक्य आहे. कारण ही टाटांची धरणं जी झाली त्याच्यामध्ये हे पाणी जे पूर्व वाहिनी होतं ते पश्चिम वाहिनी झालं आणि ते म्हणजे वेस्टर्न घाट्सवरून खाली सोडून त्याच्यावर टर्बाईन चालून त्यावेळेला मुंबई शहरासाठी 500 मेगावॉटची इलेक्ट्रिसिटी तयार करण्याचं काम सुरू झालं आणि ते पाणी पुढे गोडं पाणी समुद्राला जातं. हे पाणी आहे साधारणपणे 600 मीटर उंचीवर आहे आणि आपले हे 4 तालुके जे आहेत ते त्याच्या खाली 150 मीटरवर आहेत. म्हणजे अगदी ग्रॅव्हिटीने सुद्धा आपल्या हक्काचं पाणी हे आपल्याला मिळू शकतं. या भागातल्या शिक्षण संस्थांनी या संबंधी शासनाने जे घेतलेले निर्णय आहेत, 2018 पर्यंत शासनाने विविध निर्णय या पाण्यासंबंधी घेतलेले आहेत, याचा पाठपुरावा करणं आणि या भागाचा विकास घडवून आणण्यासाठी हायर एज्युकेटेड लोकांची गरज आहे. आणि त्यामुळे इकडच्या ज्या 4 तालुक्यातल्या महाविद्यालयांनी आपली एक विशिष्ट अशी प्रतिमा बनवण्याची संधी त्यांना आहे की हे तालुके आपण सुजलाम सुफलाम करू शकतो. हायर एज्युकेशन जर प्रत्यक्ष जीवनामध्ये फरक पडू शकत नसेल तर त्याला आपल्याला एलिमेंटरी एज्युकेशन म्हणावं लागेल. आपण त्याला कॉलेज म्हणू, पण प्रत्यक्ष उत्पादक काम आणि समाजापुढचे खरेखुरे प्रश्न आणि स्थानिक प्रश्न, नाहीतर मग स्थानिक विद्यापीठ असण्याची गरजच नाहीये. नाहीतर एकच देशाचं विद्यापीठ असू शकतं, त्याला एक करिक्युलम असू शकतं, त्याची एक ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेता येईल. स्थानिक प्रश्नांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे त्या दृष्टीने आता आपल्याला विचार करण्याची गरज आहे. आपले विद्यार्थी हे साधारणपणे खूप मोठ्या प्रमाणात मुंबईला जातात. जत वरून किंवा विटा खानापूर वरून जेवढ्या एसटी गाड्या मुंबईला जातात त्याच्यापेक्षा कमी एसटी गाड्या पुण्याहून मुंबईला जातात, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना आता याच्या पुढे आपल्याला पाण्याचे सोर्सेस कसे उपलब्ध करायचे, कारण त्यांना बाहेर जाण्याच्या संधी हळूहळू कमी होत आहेत. आपल्याला ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशननी जे H1B विजा संबंधी जे निर्णय घेतले ते आपल्याला माहिती आहे, आता रिसेंट आहे. आणि जग आता ग्लोबलायझेशन कडून स्लोबलायझेशन आणि स्लोबलायझेशन कडून लोकलायझेशन कडे चाललेलं आहे. त्या लोकलायझेशन मध्ये ग्लोबलायझेशन कसं करायचं, म्हणजे ग्लोबल नॉलेज आणि लोकल नीड्स यांचा संगम कसा करायचा, जास्तीत जास्त लोकल नीड्स या लोकल रिसोर्सेस मधून, लोकल मनुष्यबळातून, लोकल नीड्ससाठी लोकल साधनातून आपण कसं त्या गरजा भागवू शकू याचं दिग्दर्शन करणारी संस्था जर कुठली असेल तर ती उच्च शिक्षण संस्था असायला पाहिजे. तेच जुने अभ्यासक्रम, तेच ते पुस्तकी अभ्यासक्रम, त्याचा काळ आता उसका जमाना बीत गया. आता या वर्षीची अडचण अशी आहे की आपल्याकडे इंटरस्टेट मायग्रंट लेबरची, ज्याचा थोरात सरांनी उल्लेख केला, त्याची बरीच चर्चा झाली मीडियामध्ये.
पण इंट्रास्टेट जो मायग्रंट लेबर आहे त्याची चर्चा झाली नाही. आपल्या या भागामध्ये म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये साधारणपणे 3 लाख लोक परत आलेले आहेत आणि ते सुद्धा तिथे